अवैध अग्निशस्त्र विरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत 3 आरोपींना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत कारतूस, मोटरसायकल व मोबाईल असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पथकाला गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील पाचोरी गावातून 2 इसम काळ्या रंगाच्या विना नंबर दुचाकीवर अवैध पिस्तूल विक्रीसाठी नेर फाटामार्गे चोहट्टा इथं येणार अशी माहिती मिळाली। त्यानुसार पथकानं सापळा रचला आणि दत्ता मोहोड आणि अक्षय मोहोड या दोघांना ताब्यात घेतलं। झडती दरम्यान अक्षय मोहोड याच्याकडून मॅगझिनसह एक देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलं।